करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शुक्रवार 14 मार्च 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, धुलिवंदन. समर्थांनी उत्तमाचा भाग प्रत्यक्षपणे दाखवलेला आहे. धुलिवंदन. ज्या प्रकारे धुलिवंदन सण हा होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. काल होळी झाली आणि आज प्रत्यक्षपणे धुलिवंदन. यास धुलवड असेही म्हटलं जातं. आज जर पाहायला गेलो तर सार्वजनिक आपल्याला सुट्टी आहेच. परंपरेप्रमाणे होलिका दहनांची राख आपण एकमेकांना लावत असतो. काही लोक शहराकडून गावाकडे येण्याचा प्रयत्न करत असतात सण उत्सव साजरे करण्यासाठी, बरोबर की नाही? कारण होळी हा सण महिन्यातील शेवटचा सण. ज्याप्रमाणे होळी पेटवून दुसऱ्या दिवशीच आपण बघा, काल होळी झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज धुलिवंदन. ज्याप्रमाणे जमिनीला नमस्कार आहे, धुलीला नमस्कार आहे. ते बघा, जी माती आहे, जी भूमी आहे, तिला नमस्कार करणं आहे. त्याच प्रकारे मातीला सुद्धा नमस्कार करण्याची प्रथा आहे. या मातीतूनच आपण जन्माला आलेलो आहोत. हा मातीचा देह आहे आणि ही भूमी संतांची. या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म आहे. परंतु प्रत्येक प्राणीमात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असा हा पंचभूतांचा क्रम आहे. पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजेच धुलिवंदन. या दिवशीच पृथ्वीला वंदन केले जाते. नंतर बघा, 15 दिवसांनी नववर्षाची म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे ना, गुढीपाडवा. परंतु आजच्या दिवशी समर्थांनी भाग उत्तमाचा दिलेला आहे. सकाळी लहान लहान मुलं मुली प्रत्यक्षपणे घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने ते पाणी तापतं आणि या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. कारण या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. आपण म्हणतो ना, होळी झाली की गरमीचे दिवस आले. या दिवसात बघा, प्रत्यक्षपणे कैऱ्या सुद्धा पाहायला मिळतात. मोठी माणसं होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावत असतात, अंगाला फासतात आणि नंतर स्नान करत असतात. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जसे आपण रंग उधळतो एकमेकाच्या अंगावर, आपण बघा पाण्याचे पिशव्या असतात, त्या पिशव्यांमध्ये पाणी असतं, त्यामध्ये असणारा कलर, रंग एकमेकांवर उडवतो. आपल्याला खूप मजा वाटते. सण हा सणाप्रमाणे साजरा करता यायलाच हवा, परंतु कोणालाही जखम न होता आपण सण साजरे केले पाहिजे, बरोबर की नाही?
कारण प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, ज्याप्रमाणे धुलिवंदन या भूमीला सुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे रंग आणून ते आपण एकमेकांना लावतो. काही जण हे रंग पाण्यामध्ये मिसळतात आणि त्याचं पाणी पिचकारीतून किंवा बादलीतून भरून एकमेकांच्या अंगावरती ओतलं जातं. फुग्यांमध्ये पाणी भरून फुगे एकमेकांवरती मारले जातात ना. काही ठिकाणी सुकं रंग लावतात, काही ठिकाणी रंग ओलं करून लावतात. आणि त्यात अजून एक भर म्हणजे ज्याप्रमाणे बघा सफेद कपडे आपण परिधान करतो आणि तेच शेवटी ज्याप्रमाणे धुलिवंदन आणि रंगपंचमीचं एक रूप, त्याचप्रमाणे आपले सर्व कपडे त्या गुलालामध्ये रंगांमध्ये माखून जातात की नाही. तरी आपल्याला काहीच वाटत नाही आहे. आपल्याला काही लोक उचलतात आणि जिथे राख होती त्या राखेवर आपल्याला लोळवतात, तरीसुद्धा आपण कधी कोणाला बोलत नाही आहे. लहान लहान मुलांना उचलतात आणि तिथे टाकून ठेवतात. विचार करा, काही कृत्रिम कलर असतात, काही नैसर्गिक कलर असतात. शरीराला इजासुद्धा होत असते. आपला देह हा लाख मोलाचा आहे. त्याचप्रमाणे आपण बघा प्रत्यक्षपणे आपला देह लाख मोलाचा जरी असला तरी या देहाला जपलं पाहिजे. कारण विषयाची राख रांगोळी आहे. विषय गोड हे लागले मला, यामुळे असे घाता आपुला. अनेक प्रकारचे रंग आहेत. लाल आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, निळा आहे, अनेक प्रकारचे आहेत. तसेच आपले विषय वासना आहेत, 8 प्रकारचे आहेत. होळीचा सण धुलिवंदनाचा सण आहे, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये मत्सर, राग, कोणी आपल्याला कलर जरी लावला किंवा कोणी उडवला लगेच आपण रागावतो. कारण का? मीपणा आपण आणत असतो की माझ्यासारखा कोणीच नाहीये. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे संशय असेल, चिंता असेल, लोभ असेल, एखाद्या वेळी बघा आपण नवीन काही वस्तू घेतली की त्याचा लोभ आपल्याला सर्वात जास्त येत असतो. परंतु हा लोभ सुद्धा आपल्यामध्ये नसावा. पुन्हा पुन्हा समर्थाने सांगितलं, ज्या भूमीतून, ज्या मातृभूमीतून, ज्या प्रत्यक्षपणे मातीतून आपला जन्म झालेला आहे, त्या भूमीला आपल्याला नमस्कार करता यायला हवा. कारण प्रत्यक्षपणे सण उत्सव आपल्याला आनंदाने साजरे करायचे. आपण आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण एकमेकांवर रागावत असतो. आपले सण उत्सव हे घरामध्ये भांडणामध्येच पाहायला मिळतात. लोकांच्या घरी आनंददायी वातावरण आणि आपल्या घरी भांडणांचं उत्सव. मग ज्याप्रमाणे आपण संपूर्णपणे विषयांमध्ये अडकलेलो आहोत, त्या विषयांना ज्याप्रमाणे होळी बघा, जी लाकडं असेल किंवा होळी पूर्णपणे राख होत असते, त्याप्रमाणे आपल्या असणारी जी विषय वासना आहे त्यांची सुद्धा राख रांगोळी
झाली पाहिजे. त्यांना नष्ट करायचे जे आपण प्रत्यक्षात संशयाने पाहतो, ज्याची आपल्या संपूर्णपणे चिंता होत असते, लोभ येत असतो, वासना बघा कामाची येत असते, क्रोधाची येत असते, मत्सराची येत असते, ते संपूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजेत. तरच आपले सण उत्तमाचे साजरे होत असतील. नाहीतर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तरी सुद्धा आपला एकही दिवस चांगला जात नाही, आपल्या मनासारखं होत नाहीये. परंतु आपण आपले बघा प्रत्यक्षपणे जे दुःख असतील, आपल्या शेजाऱ्यांशी दररोज होणारी भांडणं, ती सुद्धा विसरून आपण एकमेकांशी प्रत्यक्षपणे सण उत्सव साजरे करता आले पाहिजे. तरच खरा आनंद आहे जीवनात. आपलं आयुष्य किती आहे हो. आज धुलिवंदन आहे, पुढच्या धुलिवंदनला आपण असणार की नाहीये ते आपल्याला माहीत नाहीये. परंतु असणाऱ्या आजूबाजूला जी लोक आहेत, जे आपले मित्रमंडळी आपल्यासाठी आलेले आहेत, जे नातेवाईक आपल्यासाठी बघा प्रत्यक्षपणे सण साजरे करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चांगल्या प्रकारे बोललं तरच ते आपल्याशी बघा नातं जोडतील की नाही. जर आपण त्यांच्याशी बोललोच नाही, आपण आपल्यामध्ये जर मीपणा आणला, तर धुलिवंदन सण हा धुलिवंदनासारखा होईल का हो. रंग अनेक प्रकारचे आहेत. जर आपण खेळलोच नाही तर त्या रंगाला किंमत आहे का हो. नाही आहे. बरोबर की नाही. जर मेजवानी परिपूर्ण आहे, आपल्याला सर्व पाहायला मिळतंय, पंचपक्वानांचा ताट भरलेला आहे, जर आपण ते खाल्लंच नाही तर आपलं पोट भरेल का. नाही. समाधान प्राप्त होईल का. नाहीये. जर आपण ते खाल्लं तरच आपल्याला उत्तमाचं समाधान प्राप्त होईल. मग तसंच आहे, काल झालेली होळी आणि आज असलेला धुलिवंदन हा सण हा उत्तमतेने आपल्याला साजरा करता यायलाच हवा. जो संकल्प आहे त्या संकल्पने आपण नियोजन करता आलं पाहिजे. जे वाद आहेत, जे क्रोध आहेत, जे मत्सर आहेत, जे विषय वासनेतील अनेक प्रकारचे बघा प्रत्यक्षात संशय असेल, चिंता असेल, विषय विकार दूर लोटले गेले पाहिजेत. कारण या विषय चिंताने आपण संपूर्णपणे आपलं आयुष्य धुळीला घालवलेलं आहे. परंतु असं म्हणतात की त्याच मातीतून अंकुर फुटले जातात, बीज तयार होत असतं. मग तसंच ही एक नवीन सुरुवात आहे. याच मातीतून पुन्हा एकदा आपण नव्याने आणि जोशाने आपण कार्याला सुरुवात केली पाहिजे. सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. बरोबर की नाही. सण येत असतं, सण जात असतं, परंतु जो मिळणारा आनंद आहे, जो मिळणारा समाधान आहे, तो पुन्हा पाहायला मिळणार नाही. तो आनंद आणि समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आपण एकमेकांशी उत्तमतेने सण उत्सव आणि नातं जोडलं गेलं पाहिजे. म्हणून आजचा दिवस उत्तमाचा आहे. स्मरणामध्ये आपण त्याच्याशी एकरूप असलं पाहिजे. ज्याप्रमाणे रंगांची उधळण आहे, त्याचप्रमाणे आपल्या या देहाची कीर्तीसुद्धा उधळली पाहिजे. आणि चार चौघांमध्ये आपलं नाव कसं होईल, त्याचप्रमाणे समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला. मरावे परी कीर्ती रूपे उरावी. जय जय रघुवीर समर्थ.